नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत मुगाची उसळ. घरच्या घरी शॉर्टकट पद्धतीने कसं बनवायचं आहे. मोड आलेले मूग, कांदे, मिरची, लसूण, टोमॅटो हे बघा सामग्री सगळी. आणि कशी सुरुवात करायची आपण पुढे बघूया. हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर चला आपण चालू करूया की झणझणीत मुगाची उसळ कशी बनवायची ती. आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण सुरुवात करूया. कढई बघा गरम तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, राई टाकलेली आहे. आपण आता सुरुवात केलेली आहे. दोन चमचे तेल, राई, जिरं आणि ठेचलेला लसूण. लसणाने एक छान फ्लेवर येतो, छान लागतं मिसळसाठी. जर असं आपण खरपूस थोडंसं भाजून आता मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत. ते मी जरा ठेचून घेतले कारण जरा क्रिस्पी लागतं खाताना. तुम्हाला तिखट पाहिजे तर घेऊ शकता, तुम्ही नसेल तर नाही घेऊ शकता. आणि कढीपत्ता तर आहेच. कढीपत्ता गॅस जरा स्लो करा, कमी आचेवर करावे. सगळं मस्त असा मंद आचेवर जरा भाजून घ्या मस्त. आणि थोडंसं हिंग टाका. आता किती प्रकारचा फ्लेवर येतो तुम्हाला माहिती आहे. कोथिंबीर, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि हिंग आणि राई जिरं आहे ते वेगळंच. हे बघा. आता ह्याच्यामध्ये मी ना कांदा बारीक चिरला आहे. 2 कांदे घेतलेत बारीक चिरलेले. चांगलं आपल्याला परतून घ्यायचं. कांदा जरा असं सोनेरी थोडंसं होऊन द्या, असं मऊ, म्हणजे कच्चापणा निघून जाईल. आता आपण हा शिजत ठेवूया. कांदा जरा मऊ होत आलेला आहे. मी आता ह्याच्यात एक टोमॅटो घेतलेला आहे. चांगला शिजून घ्या कांदा टोमॅटो. कांदा ऑलरेडी शिजलेला आहे. आपल्याला थोडंसं आता जरा टोमॅटो शिजून घ्या. आता आपल्याला कांदा टोमॅटो ऑलरेडी शिजून झालेला आहे बघा. तेल सोडलं आहे ना. आता मी तुम्हाला मसाले दाखवते. मी हे बघा, त्याच्यामध्ये हळद आहे, गरम मसाला आहे, रंगापुरतं काळी काश्मीरी मिरची पूड आहे आणि तिखटनुसार मसाला आहे. तुम्हाला जसं तिखट हवे तर मी 2 मिरच्या टाकलेल्या आहे. पुन्हा गरम मसाला येलोच आहे आणि मसाला आहे. मग त्यानुसार तुम्ही हे टाका. जसं तुम्ही 4 माणसं पाळतात, हे 4 माणसाचं तरी आहे, त्या हिशोबाने मी हे वस्तू घेतलेली आहे. हे मी आता पूर्ण ह्याच्यात टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते मी. म्हणजे फ्लेवर एक वेगळा येतो बघा. कोथिंबीर नेहमी फ्लेवर चांगलाच येतो. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता हे मी मस्त चांगलं परतून घेते. हे बघा, कोथिंबीर टाकल्यावर वास पण यायला लागला आणि मसाला टाकला तरी झणझणीत असं वास यायला लागला. कमी आचेवरच घ्या हा, म्हणजे करपणार नाही फोडणी. मी मुगाची उसळ बनवत आहे. त्यामुळे हे बघा, मोड आलेले मूग आता मी याच्यात टाकते आहे. खाली करून घ्या छान. भाजी पण मस्त छानपैकी थोडंसं 2 मिनटं राहून द्या. जरा मसाला लागेल असं. आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं. शिजण्यासाठी तुम्ही पाणी भरपूर टाका. कारण काय माहिती आहे,
आपल्याला पावाबरोबर खायचं असतं आणि याच्यामध्ये फरसाण पण येणार, तर मग ते पाणी त्याच्यामध्ये मुरलं जाणार, मग ते पाणी कमी पडेल, मग जाड होईल ती. थोडंसं पाणी जरा जास्त टाका, थोडासा गॅस फास्ट करा. आता हे मी त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार. आपल्याला चांगली शिजून घ्यायची आहे, उकळी द्यायची आहे आणि नंतर मग त्याला कोथिंबीर पेरून झाकण ठेवून बंद करायचं. आता आपली ही उसळ रेडी झालेली आहे तयार. झणझणीत मुगाची उसळ, छान ताजे पाव आणि फरसाण आणि त्या जोडीला कांदा आणि लिंबू, असं सुंदर सजलेलं ताट. बघा, उसळ आमची रेडी खाण्यास. धन्यवाद.